हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 14 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आनंदी ही घर सोडून गेली आहे आणि मी आनंदीला सांगितलं होतं की माझ्यात आणि माझ्या मुलांमध्ये पडायचं नाही. आता ती कोठे गेली याचं मला काही देणं घेणं नाही आहे, असं बोलणारा युगंधर हा खोटं बोलत होता. कारण शलाका आणि विद्याधरला आपला प्लॅन कळू नये म्हणून युगंधरने असं सगळ्यांसमोर नाटक केलं. पण युगंधरनेच आनंदीला शोधण्यासाठी आपली सगळी ताकद लावली आहे. दुसरीकडे पृथ्वीसुद्धा आनंदीला शोधण्यासाठी मदत करणारे, तो सुद्धा आनंदीला शोधणार आहे. म्हणजेच आता आनंदी लवकरच सापडेल आणि युगंधर, पृथ्वी हे दोघे बाप लेक मिळूनच आनंदीला शोधणार. मग हा चमत्कार नेमका घडला तरी कसा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आनंदी घर सोडून गेल्यामुळे आरती खूप चिडते आणि संपूर्ण निंबाळकर कुटुंबाला जाब विचारते. आनंदी हे घर सोडून गेली आणि तुम्हाला कुणालाच कळलं नाही, असं कसं काय होऊ शकतं? सगळे गप्प असतात आणि मग आरती मालक साहेबांसमोर हात जोडून म्हणते, मालक साहेब, माझी बहीण खूप लहान आहे, खूप भाबडी आहे. या बाहेरच्या जगात कसं जगायचं, कसं राहायचं, काय करायचं तिला काहीच कळत नाही. प्लीज तुम्ही तिला शोधून आला, तिला शोधण्यासाठी आमची मदत करा. मग आरतीसुद्धा मालक साहेबांना म्हणते, हो मालक साहेब, या जगात फक्त तुम्हीच आहात जे माझ्या बहिणीला शोधून आणू शकता. प्लीज आनंदीला शोधण्यात आमची मदत करा. पण युगंधर चिडून म्हणतो, नाही, माझा या गोष्टीशी कोणताही संबंध नाहीये. त्या आनंदीला मी हजारदा सांगितलं माझ्यात आणि माझ्या मुलांमध्ये यायचं नाही, परंतु तिने तेच केलं. आता ती घर सोडून गेलीये तिच्या कर्माने, तिच्या इच्छेने, त्यामुळे मी तिला शोधणार नाही. आता आनंदी आणि माझा कसलाही संबंध राहिलेला नाहीये. हे ऐकून घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो की युगंधर चक्क आनंदीला शोधणार नाहीये, माझा आणि तिचा कोणता संबंध नाहीये असं तो बोलतोय. आणि युगंधर हा रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जातो. परंतु या सगळ्यामध्ये पृथ्वी मात्र आनंदी नसतो. पृथ्वीला सुद्धा वाईट वाटत असतं की आनंदी अशी घर सोडून गेलीये. आरची आणि आरती तर खूप दुःखी असतात. आणि मग शिर्के युगंधरच्या रूममध्ये येतो आणि युगंधरला विचारतो, मालक साहेब, आता तुम्ही खाली जे काही बोलला ते सगळं खरं होतं का? आनंदीबद्दल तुम्ही इतके निर्दयी कसे काय वागू शकता, कसे काय बोलू शकता? माझा तर विश्वासच बसत नाही की तुम्ही असं बोललात की आनंदी आणि तुमचा काही संबंध नाहीये आणि तुम्ही तिला शोधणार नाही आहात. युगंधर चिडून म्हणतो, शिर्के, मग तुम्हाला काय वाटतं, मी त्या शलाका आणि विद्याधर समोर रडत बसायला पाहिजे होतं, आनंदीला शोधत गावभर हिंडायला पाहिजे होतं? तर शिर्के म्हणतो, मालक साहेब, पण तुम्ही आनंदीबद्दल असा विचार करताय यावर माझा विश्वासच बसत नाही. आपण आनंदीला शोधायला हवं. आनंदीला असंच आपण बाहेर कसं काय राहू देऊ शकतो? आणि इकडे शलाका आणि विद्याधर भलतेच खुश असतात. शलाका विद्याधरला म्हणते, आता फक्त पृथ्वीच नाही तर तो प्रांजल सुद्धा आपल्या बाजूने येणार आणि युगंधर हा एकटा पडणार. तर विद्याधर म्हणतो, शलाका, एकदम बरोबर बोलायलीस तू. आता तो युगंधर एकटा पडणार, पण या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच खंत राहिली. शलाका विचारते, काय? तर हा विद्याधर सांगतो, मला त्या आनंदीबरोबर रात्र साजरी करायची होती, तेवढी मात्र माझी इच्छा राहून गेली. शलाका म्हणते, अरे विद्याधर, सगळ्या इच्छा पूर्ण नाही होत आणि त्या आनंदीचा नाद सोड. तर विद्याधर चिडून म्हणतो, ए शलाका, हा विद्याधर जो नाद घेतो ना, तो नाद पूर्ण करूनच राहतो. मी त्या आनंदीबरोबर रात्र साजरी करूनच राहणार आणि गाणं सुद्धा गाणार, आनंदी आनंदगडे, आणि हे गाणं म्हणत म्हणत तिच्याबरोबर मी रात्र साजरी करणार. आणि विद्याधर हा नालायकासारखा हसू लागतो. पण शलाकाला मात्र हे बिलकुल पटलेलं नसतं. आणि इकडे युगंधर हा शिर्केला सांगतो, शिर्के, लहानपणापासून आपण सगळ्यांनी एक म्हण ऐकली आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची. तुम्ही सुद्धा नक्कीच ऐकली असेल. तर शिर्के विचारतो, मालक साहेब, आता आनंदीचा आणि या म्हणीचा काय संबंध, मला काही कळत नाहीये. युगंधर शिर्केला समजावून सांगतो, शिर्के, या म्हणीचा अर्थ फक्त एवढा नाहीये की आपल्याबद्दल कोणाला काही सांगू नका. तर या म्हणीचा अर्थ असा आहे की
आपलं प्लॅन असो किंवा आपली एखादी कमजोरी असो, आपलं एखादी चांगली गोष्ट असो, ही आपल्या शत्रूंना, आपल्या मित्रांना कोणालाही कळू द्यायची नाही. कारण जोपर्यंत त्यांना हे माहीत नसतं तोपर्यंत आपली किंमत 1,25,00,000ची असते. आणि ज्यावेळेस आपलं सगळं सत्य समोरच्याला कळतं तेव्हा त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य होते. त्यामुळेच मी असं ठरवलंय की आता झाकली मूठ 1,25,00,000ची ठेवायची, कोणाला काही कळू द्यायचं नाही. शिर्केला अजूनच काही कळत नाही. शिर्के म्हणतो, मालक साहेब सगळं डोक्यावरून चाललंय, थोडं इस्कटून सांगा, नीट सांगा. आणि मग युगंधर हा शिर्केला समजावून सांगतो, जर मी आता आनंदीला शोधायला बाहेर पडलो असतो, प्रयत्न केले असते, तर विद्याधर आणि शलाकाने माझ्या आधी आनंदीला शोधून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला असता, तिच्या जीवाला धोका निर्माण केला असता. त्यामुळे आता आपण त्यांना नकळत हे सगळं करायचंय. विद्याधर आणि त्या शलाकाला काही कळू द्यायचं नाहीये आणि आपला डाव खेळायचा आहे. शिर्केला सुद्धा हे पटतं. आणि इकडे विद्याधर हा शलाकाला सांगतो, शलाका आत्ताच्या आत्ता त्या आनंदीला शोधण्यासाठी तुझी सगळी माणसं पाठव. कारण कुणीही त्या आनंदीपर्यंत पोहोचण्याच्या आधी आनंदी मला हवी आहे. कारण मला तिच्याबरोबर रात साजरी करायची आहे. आनंदी आनंदी गडे जिकडे तिकडे चोहीकडे हे गाणं म्हणत म्हणत तिच्याबरोबर मजा करायची आहे. शलाका चिडून म्हणते, विद्याधर थोडं सांभाळून, कारण जेव्हा हा युगंधर शांत असतो ना तेव्हा त्याच्या मनातलं वादळ घोंगावत असतं आणि ते खूप डेंजरस आहे. विद्याधर म्हणतो, अरे हट, त्या युगंधरला आता मी घाबरत नाही. आता तो युगंधर आनंदीला शोधू दे, नाहीतर तो पृथ्वी शोधू दे. आनंदी आता फक्त माझीच होऊन राहणार. आणि आता मी कोणाच्या बाला घाबरत नाही. तसा पण त्या युगंधरचा आणि आनंदीचा आता काही संबंध राहिलेला नाहीये. आता फक्त आनंदी माझी होणार आणि मीच तिच्याबरोबर रात साजरी करणार, असा विचार करून विद्याधर खूप खुश होतो. आणि इकडे शिर्के युगंधरला विचारतो, म्हणजे मालक साहेब आपण काहीच करायचं नाहीये का? हातावर हात धरून बसायचंय, आनंदीला शोधण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत का? तर युगंधर सांगतो, करायचेत, फक्त कोणालाही कळू न देता. कारण शलाका आणि विद्याधरला हे समजलं तर ते मोठं रान उठवतील आणि माझी बदनामी करतील. माझ्या मुलांच्या मनात माझ्याविषयी आणखीन विष कालवतील. त्यामुळे त्यांना गाफील ठेवून आनंदीला शोधायचं. पैसा वापरा, माणसं वापरा, पोलीस वापरा, हे सगळं करा, काय करायचं ते करा, पण आनंदीला लवकरात लवकर शोधून काढा. शिर्के, तसं तुम्हाला हे सगळं सांगायची गरज नाहीये. शिर्के स्माईल करतो आणि युगंधर त्याला सांगतो, मला लवकरात लवकर आनंदी या घरात परत हवी आहे. पोचलं का? शिर्के सांगतो, पोचलं मालक साहेब. आणि युगंधर त्याला सांगतो, शिर्के, आनंदीच्या केसालाही धक्का लागता कामा नये, पण हे कोणालाही कळायला नको. आरती, आर्ची, आबा यांना सुद्धा कळायला नको की मी आनंदीला शोधण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे आता तुम्ही पुढे व्हायचं, आनंदीला शोधायचं. मी तुमच्या पाठीशी उभा आहे, तुम्ही काळजी करू नका. युगंधरला शिर्के सांगतो, मालक साहेब तुम्ही आता कसली काळजी करू नका, मी आनंदीला शोधून काढणारच, असं म्हणून शिर्के तेथून जात असतो. युगंधर म्हणतो, शिर्के लवकरात लवकर आनंदीला शोधा बरं का, मला त्याची खूप काळजी वाटतीये. हे ऐकून शिर्के खुश होतो आणि म्हणतो, मालक साहेब तुम्ही सांगितलं, मी ऐकलं, आता आनंदी लगेच घरी परत येईल, तुम्हीच काळजीच करू नका. हे ऐकून युगंधर खुश होतो. शिर्के नक्कीच आनंदीला शोधून काढतील अशी युगंधरला गॅरंटी असते. आणि इकडे हॉलमध्ये छाया रडत असते आणि शिल्पा चक्क आपली छडी तिच्या तोंडाला लावते आणि विचारते, रडायला काय झालंय? तुझी नात्यातली होती का सख्खी होती एखादी? पळून गेलीये ती हे घर सोडून, तिच्यासाठी आसवं गाळायची काही गरज नाहीये. हे ऐकून माई, आरती यांना खूप राग येतो. आरची सुद्धा चिडते आणि आनंदी ही घर सोडून पळून गेलीये, त्यामुळे तिच्यासाठी रडायचं नाही. आणि पळून जाताना तिने आपल्या घरातील काही किमती वस्तू तर नेल्या नाही ना, हे शोधून काढ, असं शिल्पा छायाला सांगते. छाया, शिर्के, आनंदी, आरती यांना खूप वाईट वाटतं. आणि मग मिताली म्हणते, खरंय तुझं आत्तू, अशी गरीब माणसं आहे ना, एक नंबरची चोरटी असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवून काही फायदा नाहीये. हे ऐकून आरची खूप चिडते आणि विचारते, ओ माझ्या आनंदीताईला चोर म्हणण्याची तुमची हिंमत तरी कशी झाली? माझ्या आनंदीताईला चोर म्हणायचं नाहीये. तेवढ्या शिल्पा चिडून म्हणते, हे गप्प बस, तुझी बहीण हे घर सोडून पळून गेलीये, मग तिने काही चोरलं की नाही हे पाहणं आमचं काम आहे. आणि जास्त बोलायचं नाही तर
आरची चिडून म्हणते, हो मी काय आनंदीताई नाहीये, तुम्ही काही पण बोलाल आणि ते गपचूप ऐकून घ्यायला. माझ्या आनंदीताईला चोर नाही म्हणायचं. जी माणसं खरंच स्वतः चोर असतात ना, तीच दुसऱ्याला चोर म्हणतात. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आरती तर डोक्यालाच हात लावते. धनश्री म्हणते, पाहिलं का, ही आहे केवढी, बोलतं केवढं, तिचं उंची किती, बोलते किती. आरचीला खूप राग येतो आणि माई म्हणते, अगं धनश्री, तिच्या बहिणीच्या काळजीपोटीच बोलतीये ना ती. तर धनश्री म्हणते, पण लायकीपेक्षा जास्त बोलतीये. हिची लायकी नाहीये एवढं सगळं बोलायची या घरामध्ये. आरतीला खूप राग येतो आणि शिल्पा म्हणते, हिच्या जिभेला आहे ना चटके द्यायला पाहिजे त्या आनंदीसारखे. तर आरची म्हणते, माझ्या जिभेला तुम्ही चटके द्याल आणि मी सहन करेल. मी काय आनंदीताई नाहीये, मीच तुमच्या जिभेला चटके देईल. शिल्पाला जबर धक्काच बसतो. प्रांजल आणि मितालीची सुद्धा चांगली जिरते. धनश्री म्हणते, ए गप. तर आरची म्हणते, तू गप, तुझी काय लायकी का मला बोलायची. धनश्री आरचीमध्ये भांडण सुरू होतं आणि मग शिल्पा म्हणते, आत्ताच्या आत्ता तुला उचलून ना बाहेर फेकून देईन मी. तेवढ्यात बापू म्हणतात, ए शिल्पा, ती लहान आहे, तू तर मोठी आहेस ना, तिच्या बहिणीच्या काळजीपोटी बोलते ती, तुला कळत नाहीये का. शिल्पा म्हणते, बापू, ती आनंदी आणि या घराचा काहीच संबंध नाहीये. हे घर आपलंय. यांची लायकी तरी आहे का आपल्या घरात येण्याची आणि आपल्याला बोलताय. तेवढ्यात ही मिताली म्हणते, हिला तरी ना मीच धडा शिकवते. आणि मिताली आरचीचा हात पकडणार इतक्यात आरती पुढे येते आणि म्हणते, बस झालं, खूप सहन केलं मी. आता माझ्या आनंदीबद्दल एकही शब्द कुणी बोललं ना तर मी सहन करून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सगळे खूप चिडतात. आरती सगळ्यांना ठणकावून सांगते, मालक साहेबांनी माझ्या बहिणीला लग्न करून या घरात आणलंय, मानाने या घरात आणलंय. आणि आज जेव्हा माझी बहीण हे घर सोडून गेलीये तेव्हा तुम्हाला कोणाला काहीच फरक पडत नाहीये. मालक साहेबांनी तर डायरेक्ट हात वर केले. आनंदी घर सोडून गेलीये, कोठे असेल काय असेल याने त्यांना काहीच फरक पडत नाही. आता हे अति होतंय आणि मी हे सहन करून घेणार नाहीये. मालक साहेबांना माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. त्यांना सांगावंच लागेल की ते असं का करताय. असं म्हणून आरती ही रागारागाने युगंधरच्या रूममध्ये निघून जाते. इकडे युगंधर हा फोनवर कोणाशी तरी बोलत असतो आणि तेवढ्यात आरती त्याची परमिशन न घेता न विचारता चक्क रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये येते. युगंधरला खूप राग येतो आणि युगंधर आरतीला जाब विचारतो, तुझी हिंमत कशी झाली परवानगी न घेता माझ्या खोलीमध्ये येण्याची. तर आरती खूप दुःखी असते आणि रडत रडत म्हणते, मालक साहेब, आता कोणतीही परवानगी घेण्याची किंवा कोणतेही सोपस्कार पार पाडण्याची वेळ नाहीये, ती वेळ निघून गेलीये. युगंधरला समजतं की आरती खूप चिडलीये आणि आरती ही युगंधरला जाब विचारते, मालक साहेब, तुम्ही माझ्या बहिणीच्या आयुष्याचा असा खेळ खंडोबा का मांडला सांगा मला. युगंधर तोंड फिरवून उभा राहतो आणि आरती रडत असते. त्याला जाब विचारते, तुम्ही स्वतः या घरात आनंदीला घेऊन आला होता ना, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तिच्याशी लग्न केलं होतं आणि आज तुम्ही कसं काय म्हणू शकता की तुमचं तिच्याशी कोणतं नातं नाहीये, तुमचा आणि तिचा कोणता संबंध नाहीये, तुम्ही तिला शोधणार नाही. आनंदी तुमची जबाबदारी आहे आणि तिला शोधणं हे तुमचं कर्तव्य आहे मालक साहेब. जर तुम्हाला आनंदीला असं स्वतःपासून दूर लोटायचं होतं तर तुम्ही आनंदीला या घरात एवढा मान का दिला, आनंदीशी एवढा चांगला का वागलात, बोला मालक साहेब. युगंधरला खूप वाईट वाटतं पण तो काही बोलत नाही. आरती म्हणते, मालक साहेब, आनंदीने तुम्हाला देव मानलं होतं, देव, आणि तुम्हीच तिच्याशी असं वागणार असं कधी आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. मालक साहेब, तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. आनंदीला कोणी शोधू शकतं तर ते तुम्हीच, तिला सुखरूप या घरात कोणी परत आणू शकतं तर ते तुम्हीच. आणि आज तुम्हीच हात वर केले आणि तुम्ही आनंदीला शोधण्यास नकार देताय. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मालक साहेब, तुम्ही एवढे कसे बदललात. आमचे मालक साहेब असे नव्हते, एवढे निष्ठूर, एवढे निर्दयी नव्हते. ते माणुसकी जपणारे होते, माणसाचं दुःख जाणणारे होते आणि ज्याच्याशी काही संबंध नाही अशा व्यक्तींचा सुद्धा आदर करणारे, त्यांच्या मनाचा विचार करणारे आमचे मालक साहेब होते. आणि आज चक्क आनंदीबद्दल तुम्ही असे वागताय, हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. बोला मालक साहेब, बोला. युगंधर हे सगळं ऐकून घेतो आणि विचारतो, झालं का बोलून, मनातली भडास काढून झाली का. झालं असेल तर तू आता इथून निघू शकते, निघ. हे ऐकून आरती खूप चिडते आणि म्हणते, नाही मालक साहेब, मी कोठे जाणार नाहीये.
आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहे. तुम्ही माझ्या आनंदीच्या आयुष्याचं वाटोळं का केलं? तिच्याशी असं का वागलात? आता तुम्ही तिच्याशी असं का वागताय? बोला मालक साहेब, बोला. आणि मग युगंधर अतिशय उद्धटपणे आरतीला विचारतो, हे सगळं मला विचारणारी तू कोण? हा प्रश्न ऐकून आरतीला जबर धक्का बसतो आणि युगंधर तिला ठणकावून सांगतो, ज्या क्षणी आनंदी या घराचा उंबरठा ओलांडून घर सोडून निघून गेली, त्या क्षणी आनंदी आणि माझं नातं संपलं. त्या क्षणी आनंदी आणि माझ्यात कोणतंही नातं राहिलं नाही. त्यामुळे तुझ्या कुटुंबाशी माझं कोणतंही नातं राहिलेलं नाहीये. त्यामुळे तुझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये आणि मी तुझ्या किंवा तुझ्या कुटुंबाच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरं देणार नाही. आरतीला खूप वाईट वाटतं. युगंधर तिला ठणकावून सांगतो, जर आपल्यात कोणतं नातंच नाहीये तर तू मला प्रश्न विचारू शकत नाही आणि तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून जाऊ शकतेस. आरतीला विश्वासच बसत नाही की मालक साहेब तिच्याशी या भाषेत बोलताय, या पद्धतीने बोलताय. आरती खूप दुःखी होते आणि युगंधर म्हणतो, निघ येथून. आरतीला वाईट वाटतं. आरती आपले डोळे पुसते, रूमच्या बाहेर येऊन ढसाढसा रडू लागते. मालक साहेबांचं हे वागणं आरतीला सहनच होत नाही. तिचा विश्वासच बसत नाही आणि युगंधर आरतीकडे पाहतो. आरतीला एवढं दुःखी पाहून युगंधरला सुद्धा वाईट वाटतं आणि युगंधर मनातल्या मनात विचार करतो, आरती मला माफ कर, पण मी सध्या कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. आनंदीच्या सुरक्षिततेसाठीच मी असं वागतोय. हे सगळं बोलताना मला सुद्धा खूप त्रास झालाय. मला सुद्धा आनंदीची खूप काळजी आहे. आनंदी सुखरूप घरी यावी यासाठी मी सुद्धा प्रयत्न करतोय. पण मी तुला किंवा इतर कोणालाही हे सांगू शकत नाही, कारण शलाका आणि विद्याधरला हे समजलं तर आनंदीसाठी ते खूप धोकादायक असेल. असा विचार करून युगंधर खूप दुःखी होतो, गप्प बसतो. आणि इकडे आर्ची ही पृथ्वीजवळ येते आणि म्हणते, पृथ्वी दादा, तुम्ही तरी माझ्या आनंदीताईला शोधण्याचा प्रयत्न करा ना. माझी आनंदीताई ही अंध आहे हो, तिला काहीच दिसत नाही. ती घराबाहेर कशी राहणार, कुठे जाणार, काय करणार? प्लीज तिला शोधा. तिचं असं बाहेर राहणं चांगलं नाहीये. हे सगळं ऐकून पृथ्वीसुद्धा खूप दुःखी होतो आणि आर्ची रडत असते आणि म्हणते, तुम्ही माझ्या घरी आला होता ना. माझ्या आबांना म्हणाला की आनंदीला तुमच्या घरी घ्या, हवं तर तिला बांधून ठेवा, पण तिला या घरात पाठवू नका. आणि आता माझी आनंदीताई स्वतःहून हे घर सोडून गेली आहे. कुणासाठी? तुमच्यासाठी, तुमच्या आणि मालक साहेबांच्या सुखासाठीच ना. तुम्ही एकत्र यावे म्हणू. आणि आज माझी आनंदीताई कोठे आहे, काय आहे, आम्हाला काहीच माहिती नाही आहे. आम्ही खूप दुःखी आहोत. प्लीज तुम्ही माझ्या आनंदीताईला शोधून आणा. आमच्यासाठी नाही, आनंदीताईसाठी नाही, पण आमच्या आबांसाठी शोधून आणा. आम्हाला जेव्हा सकाळी कळलं ना की आमची आनंदीताई घर सोडून गेली आहे, तेव्हा आम्ही दोघी बहिणी इकडे यायला निघालो. पण आबा म्हणाले, नाही, मी त्या घरी जाणार नाही, कारण जेथे माझी आनंदी नाही तेथे मी तिला शोधून तरी काय करू. आणि माझे आबा हे रस्तोरस्ती गल्लोगल्ली माझ्या आनंदी ताईला शोधताय. पृथ्वीदादा, प्लीज, नाही आमचा तर कमीत कमी त्यांच्या वयाचा तरी विचार करा. त्यांच्या थकलेल्या शरीराचा विचार करा. 40 वर्ष त्यांनी या घराला, तुमच्या फॅक्टरीला दिले आहेत. त्यांच्या या सेवेचा विचार करा आणि खरंच आमच्या आनंदीताईला शोधण्यासाठी आमची मदत करा. आर्चीची ही अर्थ ऐकून पृथ्वी, शिर्के, घरातील सगळेजण खूप इमोशनल होतात. आर्ची म्हणते, मी हवं तर तुमच्यासमोर हात जोडते, तुमच्या पाया पडते, प्लीज माझ्या आरतीताईला शोधण्यासाठी मदत करा. पृथ्वी आर्चीला पाया पडू देत नाही आणि समजावून सांगतो, आर्ची तू आधी शांत हो, टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे, आनंदीचा आणि माझा कोणताही वैयक्तिक संबंध नाहीये. आनंदी कोठे गेली, काय करतीये याच्याशी माझं कोणतंही देणं घेणं नसलं तरी सुद्धा माणुसकीच्या नात्याने आणि आबांसाठी मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. मी आनंदीला शोधायला तयार आहे. हे ऐकून आर्ची, शिर्के खुश होतात, तर प्रांजल, मिताली, शिल्पा यांना जबर धक्का बसतो आणि लगेच प्रांजल म्हणतो, अरे दादा पण. तर पृथ्वी त्याला ठणकावून सांगतो, प्रांजल गप्प बस, आबांसाठी मी हे करायला तयार आहे. आणि आर्ची तू टेन्शन घेऊ नको, मी आनंदीला शोधण्यास तुला नक्की मदत करेल. हे ऐकून प्रांजल आणि शिल्पाला खूप राग येतो, पण शिर्के आणि आर्ची मात्र खुश होतात की आता आनंदीला शोधण्यासाठी पृथ्वीसुद्धा आपली मदत करणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी
युगंधर हा पडद्यामागून हालचाली करणारे आणि आनंदीला शोधण्यासाठी प्रयत्न करणारे, तर पृथ्वीने सुद्धा आनंदीला शोधण्याची तयारी दाखवली आहे. आता हे दोघे बाप लेक मिळून आनंदीला शोधू शकतील की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, जेथे चक्क एका अंध मुलीचा अपघात होईल आणि सर्वांना असं वाटेल की ही आनंदीच आहे, कारण या मुलीच्या अंगावर आनंदीसारखी साडी, आनंदीचंच गाठोडं या सगळ्या वस्तू असतील आणि हे पाहून मालक साहेब, आरती, आर्ची घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. मग आता ही अपघात झालेली अंध मुलगी म्हणजे आनंदीच आहे की मग दुसरं कोणी, हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.